राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली। 8 महिन्यापूर्वीच सदर महिलेचा विवाह झाला असल्याचं देखील समजतं आणि इतक्या लवकर जर अशा पद्धतीने जर फाशी ही घेतली असेल दिली असेल तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे। त्यामुळे परिवाराने जो केलेला आरोप आहे आणि दिलेली जी तक्रार आहे यानुसार ताबडतोबीने पोलिसांनी कारवाई करावी। या प्रकरणात कुठेही सेटलमेंट ॲडजस्टमेंट ही होणार नाही ही गृहमंत्र्यांनी दक्षता घ्यावी, कारण गृहमंत्री जे आहेत हे पूर्ण वेळ महाराष्ट्राला नाहीत, उपमुख्यमंत्री जे आहेत तेच गृहमंत्री आहेत आणि या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची अत्यंत वाईट परिस्थितीला ते दस्तूरकृत तेच जबाबदार आहे। मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये गेले होते। नेरूळ पोलिसांनी बजावलेली नोटीस अमित ठाकरेंनी आज खुद्द पोलीस ठाण्यात येऊन स्वीकारली। गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनी अनावरण केलं होतं, यावरून मोठा वाद उफाळला होता। पोलिसांनी मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना नोटीस बजावली। तीच नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे नवी मुंबईत पोहोचले। यावेळी नवी मुंबईतील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलं। ह्याच्या पाठचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेतोय ना हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इथे। तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला। राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो। त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात तुम्ही आणि धन्यवाद करायचं। शेकडो मनसे कार्यकर्त्यांसह अमित ठाकरेंनी नेरूळमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यावेळी अमित ठाकरेंनी शक्ती प्रदर्शन करून सत्ताधाऱ्यांना इशारा दिला। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे अमित ठाकरेंविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर अमित ठाकरेंनी नेरूळमध्ये येऊन ही नोटीस स्वीकारली। यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अमित ठाकरेंनी पायीकूच करत नेरूळ पोलीस स्टेशन गाठलं। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात भाजपनं आंदोलन केलं। असलम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढांवर खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप भाजपनं केला। त्यामुळे असलम शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाला असून असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। दरम्यान सध्या या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यावर भाजपच्या राम कदमांनी पलटवार केला। राहुल गांधींची चमचेगिरी करून प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याची टीका राम कदमांनी केली, तर फडणवीसांवर टीका सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला। देशा जना पप्पू सम्राट अशी उपाधी देशाच्या जनतेने दिली आहे। त्यांची चमचेगिरी करून महाराष्ट्राचं ज्यांना प्रांत अध्यक्षपद काँग्रेसचं मिळालं त्यांना त्यांचे कार्यकर्ते विचारत त्या महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते त्यांना भीक घालत हे तरी आपण माध्यमांमध्ये झळकावं म्हणून त्यांनी देवाभाऊंबद्दल अभद्रवाणीचा प्रयोग केला। काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, देवाभाऊंवर प्रेम करणारी कोट्यावधी जनता या महाराष्ट्रात राहते। अजितदादांची राष्ट्रवादी खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती झाली आहे। खोपोली नगरपालिका आपल्या पारड्यात खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अंतर्गत उमेदवारीवरून या दोघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाद झाल्यानं युती तुटली होती, मात्र त्यानंतर वाद मिटवून पुन्हा युती करण्यात आली। आदरणीय तटकरे साहेबांचं नाव घेऊन कुठला तरी विषय काढायचा ना आपल्याला प्रसिद्धी मिळवायची हे महेंद्र दलवींचं काम सुरू आहे आणि महेंद्र दलवींच्या मनात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत एक भीती तयार झाली आणि ते भीतीच्या कारणावरून ते वारंवार तटकरे साहेबांच्या बाबतीत टीका करत असतात। कारण अलिबागमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी अशी युती झालेली आहे। त्यामुळे दलवी साहेब एकदम घाबरून गेलेले आहेत आणि म्हणून ते तटकरे साहेबांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करून आपल्याला स्वतःला मोठं म्हणण्याचं काम करत असतात। ती युती 3 पक्षांनी मिळून त्या टायमाला ठरवली होती। ज्या जागा आम्हाला द्यायच्या होत्या तिथं आम्ही आमच्या जागा त्या ठिकाणी भरल्या होत्या। मैत्रीपूर्ण जिथं लढत करायची तिथं आम्ही त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत होतो, पण ज्या ठिकाणी आमच्या जागा होती तर शेका पक्षाने त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ते झालं।
सुधाभाऊंचं माझं बोलणं झालं, तालुका प्रमुखांना त्यांनी सांगितलं, विषय सांगितला, एकत्र आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि एका पक्षाच्याच नेत्यांना ते तिथं बोलवलं आणि तेव्हा त्या चर्चेतून जो निकष निघाला त्यानुसार त्यांनी त्या 2 ठिकाणी राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा द्यायचा त्याचं पत्रक त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात म्हणून 24 तासात आम्ही हा निर्णय घेतला. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आली. ठाकरेंच्या सेनेकडून शिवानी मानेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यानं भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते मुलीच्या प्रचारात सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना देखील प्रत्युत्तर दिलं. महायुतीमध्ये नात्यांना महत्त्व नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते. यावर राजेश सावंतांनी राजकारणापेक्षा नातीच महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय. त्यांनी राजीनामा दिला ही खरंच खूप भावनिक गोष्ट होती माझ्यासाठी. पण ह्याचं मी नक्कीच चीज करून दाखवते. त्यांच्या पक्षाची नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्षाचाही मान राखला आणि बापलेकीचं नातंही जपलं. एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल, आपल्याकडनं जर चूक होणार असेल किंवा ही गोष्ट आपल्याकडनं घडली तर आपल्यामुळे पक्षाला किंवा आपल्या नेत्यांना त्याचा कुठेतरी त्रास होऊ शकतो. अशा वेळी ही गोष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून ही पदं ही माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची नाहीत. माझ्या दृष्टीनं कार्यकर्ता म्हणून हे सगळ्यात मोठं पद माझं होतं. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादानं पदं मिळतात किंवा बाजूला पण व्हायला लागतं. परंतु मुलीसाठी माझ्या पक्षाला कुठेही गालबोट लागू नये आणि माझ्या मुलीला त्याचा पण त्रास होऊ नये या दोन्ही गोष्टीचा विचार करून मी तो निर्णय घेतला. तो मला असं वाटते आत्ताच्या काळात जरी योग्य नसला तरी माझ्या दृष्टीनं तो योग्यच आहे. जालन्यामध्ये भाजपच्या 2 नेत्यांमधील वैर संपुष्टात आलं. माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे आणि परतूरचे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर एकाच मंचावर आले होते. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील वैर संपल्याचं त्यांनी भरसभेत जाहीर केलं. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे बबनराव लोणीकरांच्या बालेकिल्ला असलेल्या परतूरमध्ये तब्बल 40 वर्षानंतर गेले. बबनराव, तुमची वेळ आली. माधवा आज विधानसभा लढले बबनराव. एक निवडणूक म्हणजे एक बाळणपणी, पण ताटाने बघा बबनराव. निवडणुका लय लांब नाहीये. 3 वर्ष संपलंय आणि 6 महिने अगोदर निवडणुका होणार आहे. म्हणजे राहिली किती 3 वर्ष. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमच्या शब्द देतो की बबनरावच्या पाठीमागं मी 100% हरी म्हणून निवडणुकीला जाण्याची घोषणा केली. तिथं पाठीला राज्यपाल तिथं जायला राज्यपाल झालं आमचं ध्यान भाऊ. भाजप खासदार अशोक चव्हाण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाले. तर मुदखेड शहरात कॉर्नर सभा घेण्यासाठी ते रात्री कार्यकर्त्यांच्या स्कूटरवर बसून पोहोचले होते. यावेळी त्यांनी फिल्मी डायलॉगबाजी करत प्रचाराला सुरुवात केली. राम सिंह के स्कूटर पे बैठ के अंदर आया हूँ. राम सिंह मुझे बोला, आजा मेरे गाड़ी में बैठ जा. तो राम सिंह की गाड़ी में बैठ के मैं आज यहाँ पर आपसे मिलने के लिए, गली में घर दोनों तरफ से होने के कारण मुश्किल था, पर मैं स्कूटर में बैठ के, वक्त कमी था इसलिए मैं स्कूटर में बैठ के आया हूँ. हिंगोलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं सुतोवाच हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलं. गणितं जुळली की लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. संतोष बांगर की जय असं म्हणतील असं सुतोवाच संतोष बांगर यांनी केलं. खासदार नागेश पाटीलच हे आमचे आहेत. तुमच्या लक्षात आलं का? फक्त शरीराने तिकडे आहेत, बाकी सगळं तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे. गणित जुळलं म्हणून तिकडे आहेत. गणित जुळालं की नागेश पाटील दादा संतोष बांगर की जय म्हणणार, बाकी दुसरं काहीच नाही. दरम्यान यावर नागेश पाटील आष्टीकरांनी स्पष्टीकरण दिलं. बांगर यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. मी उद्धव ठाकरेंसोबत खुश असल्याचं नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. आम्ही उद्धव साहेबांसोबत खुश आहोत. कधीही आम्हाला कोणी बोलून सुद्धा दाखवायची हिंमत कोणी केली नाही. मी जरी मुख्यमंत्र्याला भेटलो असेल, कारण पहिलेपासूनचे मी आमदार होतो, तर सगळ्याचाच परिचय आहे, चांगला परिचय आहे, संबंध सुद्धा सगळ्याचे चांगले आहेत. पण मला आतापर्यंत कोणी बोलायची सुद्धा हिंमत केली नाही की आमच्या पक्षाकडे या म्हणून.
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारात पंतप्रधान मोदींची क्रेज पाहायला मिळाली. मोदींचा फोटो असलेले मुखवटे कार्यकर्त्यांनी घातले. आज प्रचाराचा पहिला रविवार असल्यानं सुट्टीचा मुहूर्त साधून घरोघरी प्रचार करण्यात आला. माजी आमदार झिशान सिद्दीकींना देण्यात आलेली वाय श्रेणीतील सुरक्षा आता काढण्यात आली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींना वाय श्रेणीची सुरक्षा ही देण्यात आली होती. सुरक्षा काढून घेतल्यावर झिशान सिद्दीकींनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं. झिशान यांच्याकडे आता फक्त 2 कॉन्स्टेबल असून त्यांच्या घरी तैनात असलेली सुरक्षा देखील काढून टाकण्यात आलेली आहे. दिल्ली स्फोटाप्रकरणी जम्मू काश्मीरमधील एका इलेक्ट्रिशियनला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं. या इलेक्ट्रिशियनचा जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातील भीषण स्फोटाच्या प्रकरणात 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमा कवच द्या अशी मागणी मराठी एकीकरण समितीच्या आनंद पाटील यांनी केली. लोकलमध्ये होणारी गर्दी आणि त्यातून होणाऱ्या अपघात, दुखापत झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास प्रवाशांच्या कुटुंबियांना उपचाराचा आणि उदरनिर्वाहाचा मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे ही मागणी करण्यात आलेली आहे. पुण्याच्या फुरसुंगी परिसरात 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. टोळक्याकडून कोयत्यानं वाहनांची तोडफोड करण्यात आली. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. जालन्यातली नूतन वसाहत भागातील बाजारात भर दुपारी बाबासाहेब सोमधाने या माजी सरपंचाची हत्या करण्यात आली. या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. 4 चाकी वाहनात असलेल्या आरोपींनी बाजारात भाजी घेणाऱ्या बाबासाहेब सोमधाने यांच्यावर तलवारीनं हल्ला करून पळ काढला होता. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याच्या संशयावरून 14 वर्ष अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. अपहरण करून मुलाला बैलगाडीला बांधून ही मारहाण केली. त्याला चटकेही दिले. लोखंडी गाड्यावर ठेवून झोपून खाली आगीचा डाग लावला. आग लावून चटके दिले त्याला. त्याच्यानंतर त्याला मारून टाकण्याची धमकी पण देत होते ते. त्याला बैलगाड्याला बांधल्यानंतर त्याला पूर्ण आगीचे चटके दिले ना, त्याचं पूर्ण मागचं पाठ सगळं जळालेलं आहे. तर आमची अशी मागणी राहील तर त्या आरोपीला तात्काळ अटक करा. नागपूरमधील चणकापूरमध्ये जय भोले नगर परिसरात 13 वर्ष दिव्या कोठारे या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्यांनी मोबाईल न दिल्यानं तिनं रागाच्या भरात आत्महत्या केली. मोबाईलचा अतिवापर करत असून अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असल्यानं घरचे मोबाईल देत नव्हते. याच रागातून तिनं आत्महत्या केली. विरार पूर्वेच्या मंदवेलपाडा तलावात उडी मारून निवृत्त नौदल अधिकाऱ्यानं आत्महत्या केली. अनंत आगरे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 80 वर्षांच्या एका महिलेची तब्बल 1,08,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असल्याचं भासवून ही फसवणूक करण्यात आल्याचं समजतंय. गडचिरोलीत नक्षलवाद्यांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या अबुझमाड भागात महाराष्ट्र पोलिसांनी पहिल्या स्थानकाची उभारणी केली. C60 पथकाचे अनेक जवान आणि गडचिरोली पोलिसांनी मोठा फौजफाटा घेऊन अबुझमाडच्या प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या फुलनार आणि गुंडुरवाही दरम्यान पोलिसांनी मदत केंद्र सुरू केलं आहे. आज आम्ही भामरगडपासून 20 किलोमीटर लांबीवर हे पोलीस मदत केंद्र आज आम्ही उघडले आहे. या एरियामध्ये माओवाद्यांचे खूप मोठा वरवर होता, खूप डॉमिनन्स होता या एरियामध्ये. एकसारखे ते लिबरेटेड झोन होता माओवाद्यांसाठी. आमचे हे रोडचे काम सुरू होतं 2 वर्षापूर्वी इथे जाडपोड करून ते रोडचे काम आतापर्यंत थांबलेलं आहे. या एरियाचे 2 मोबाईल टावर रखडलेला होता. आज आम्ही इथे पोहोचलो आहे. या एरियाचे सर्वांगीण विकासासाठी पुढचे 6 महिन्यामध्ये या एरियाचे पूर्ण मॅप आपल्याला चेंज होता दिसणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.